बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल आपण मोहित कंबोजवर ज्यावेळेस व्हिडिओ केला, या व्हिडिओला तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि या व्हिडिओ खाली अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या काही प्रतिक्रिया मी तुम्हा सर्वांच्या समोर घेणार आहे. मोहित कंबोज, खरं तर हे नाव आणि महाराष्ट्राचा दुरान्वये काही संबंध नाही. मोहित कंबोज एक परप्रांतीय नाव. आता मोहित कंबोज आणि या भाजपाचे नेते यांच्यामध्ये काय एवढं सख्य आहे, यासाठी तुम्हाला मला वाटतं सोशल मीडियावर अनेक माहिती मिळून जाईल. हा मोहित कंबोज कोण, कुठला, कधी महाराष्ट्रात आला, त्यानंतर महाराष्ट्रात येऊन मुंबईतनं कुठल्या कुठल्या विधानसभेच्या निवडणुका ह्याने लढवल्या, त्यानंतर हा कुठल्या कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा अगदी जवळचा आहे, खास आहे, लंगोटी म्हणू शकता तुम्ही इथपर्यंत. बरं, केंद्रातनं या मोहित कंबोजला ताकद कुठला नेता पुरवतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियावर मिळून जातील. यूट्यूबवर विशेषतः आणि मीडियाच्या बातम्यांमध्ये देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जातील. माझा विषय हा नाही. माझा विषय हा आहे की अशा प्रकारचा एखादा परप्रांतीय महाराष्ट्रात येतो. बघा, महाराष्ट्रात येतो, महाराष्ट्रात येऊन इथल्या मराठी नेत्यांवर हा टीका करतो. हिम्मत पहा. तुम्ही असं कधी उदाहरण पाहिलंय का की महाराष्ट्रातला एखादा नेता बाहेरच्या राज्यात जातोय, अगदी 6-7-8 वर्ष राहतोय, पण या 6-7-8 वर्षामध्ये तिकडच्या स्थानिक नेतृत्वावर इतक्या वरच्या पातळीवर टीका करतोय, असं तुम्ही कधी पाहिलं असाल का? तुम्हाला एकही उदाहरण मी लिहून देतो, तुम्हाला एकही उदाहरण मिळणार नाही. ही सगळी उदाहरणं तुम्हाला महाराष्ट्रातच दिसतील, या आपल्या महाराष्ट्रातच दिसतील, त्यातही विशेषतः मुंबईमध्ये, आणि त्यातही विशेषतः ही सगळी उदाहरणं तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये दिसतील. मग त्याच्यात किरीट सोमय्या असेल, त्यात हा मोहित कंबोज सारखा असेल, अनेक अनेक असे नेते आहेत त्यांच्याकडे. किरीट सोमय्याचं एक वेगळं प्रकरणच आहे. किरीट सोमय्याचा विषय आपण जरा बाजूला ठेवूयात, याच्यावर आपण कधी वेगळ्या चर्चेत बोलूयात. पण हा मोहित कंबोज एक असा नेता तरी याला म्हणावं का, एक असा व्यक्ती जो भाजपाच्या सर्व नेत्यांचा इतका जवळचा, आणि हा नेता विशेषतः मराठी नेत्यांवर टीका करण्यासाठी, त्यांना धमक्या देण्यासाठी भाजपामध्ये ठेवला जातो. विचार करा, काल एक सर्वसामान्य गजाभाऊ, ज्याचं ट्विटरवर एक अकाउंट आहे, एक हँडल आहे, हा सर्वसामान्य गजाभाऊ, या गजाभाऊला याने धमक्या दिल्या. म्हणजे मला नवल वाटतं, हे खरंच कायद्याचं राज्य आहे, पोलीस प्रशासनाचं हे राज्य आहे. इथे ट्विटरवर आणि खुल्यामध्ये लिखित धमकी दिली जाते. धमकीला समजा एखाद्याने बोलून धमकी दिली, ज्याला कुठलाही पुरावा नाही, असं आपण एक वेळ समजू शकतो. पण इथे सर्वांसमोर लिखित मध्ये धमकी दिली जाते. आप कहीं के भी हो, कहा के भी हो और कहीं भी रहो, हम आपको उठा के लाएंगे. आणि तुम्ही माझं नेक्स्ट टार्गेट आहात. आता हे टार्गेट हा शब्द त्याने स्पष्ट तिथे लिहिला. याचा अर्थ उद्या समजा गजाभाऊला जर काही झालं, त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर ही धमकी किंवा हा प्रकार कुणी केला असं समजायचं. मग मला सांगा, जर अशी खुल्यामध्ये धमकी दिली जाते आणि त्या धमकीच्या खाली जवळपास 2-2 मिलियनचे व्ह्यू असतात. व्ह्यू लक्षात घ्या. एक सर्वसामान्य हा मराठी मुलगा गजाभाऊ, सर्वसामान्य मराठी मुलगा. बरं, ह्याने केलंय काय, तर हा महायुती किंवा विशेषतः भारतीय जनता पक्ष असेल, यांच्या मांडल्या गेलेल्या भूमिकांना हा अभ्यासाने खोडून काढतो. अभ्यासाने खोडून काढतो याचा अर्थ झालेले भ्रष्टाचाराची कागदपत्र पाहतो, इतर बातम्या पाहतो, त्या बातम्यांमधून तो माहिती काढतो. मग बँकिंग मधले घोटाळे असतील, तुमचे शेअर मार्केटचे घोटाळे असतील, तुमचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचे घोटाळे असतील, तुमचा PM केअरचा घोटाळा असेल, तुमच्या सगळ्या घोटाळ्यांची तो माहिती काढतो आणि तो लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न करतो. मग आता हे स्वातंत्र्य नाही, मीडियावर आता बोलायचं नाही. तुमच्या विरोधात जर बोललं, कारण बघा, शेवटी लोकशाहीने दिलेलं एक स्वातंत्र्य आहे, तुमचा हक्क आहे आणि हा मूलभूत हक्क आहे. आज तुमच्या विरोधातल्या बातम्या जर सोशल मीडियावर ठेवल्या, 4 लोक ते पाहत असतील, त्याच्यावर 4 लोक आपला विचार करत असतील, त्यानंतर ते आपल्या पद्धतीने त्यातले तथ्य पडताळून पाहत असतील, तर तुम्हाला त्याच्याशी गैर काय, तुमची हरकत काय या सगळ्याशी? पण फक्त गजाभाऊ हे काम करतोय म्हणून मोहित कंबोज सारखा म्हणतोय, जिथे असशील तिथून तुला उचलणार, तेही भर मीडियावर सांगितलं जातं, त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली जात नाही. आज पोलीस प्रशासनाकडनं या सगळ्यावर ऍक्शन व्हावी हे आपण सांगण्याची गरज आहे. म्हणजे विचार करा, भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यानंतर महाराष्ट्रात काय प्रकारचं वातावरण चालू झालं. मला नवल वाटतं खरं तर. अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण ज्यावेळेस त्या मारवाडी
व्यापाऱ्याचं पाहिलं आपण सर्वांनी, तो मारवाडी व्यापारी सगळ्यांना समोर म्हणतोय, होय मी म्हणालो अब भाजप का राज आया है, अब मुंबई में मारवाडी में ही बात करनी पडेगी. हा माज येतो कुठून? हा माज हा शब्द हाच उत्तम शब्द आहे. कारण अनेक संमिश्र प्रतिक्रिया अशा होत्या की आता मग आपण कशा प्रकारचं राजकारण केलं पाहिजे, कारण मुंबई कॉस्मोपॉलिटियन झालेली आहे. मुंबईत सर्वच प्रांतातले लोक आलेले आहेत. मुंबईत कुणी यावं कुणी न यावं आता हे आपल्या हातात राहिलेलं नाही. मुंबईत कुणी यावं कुणी येऊन राहावं, त्यांनी काय काम करावं, कसा पैसा कमवावा, इथेच राहावं का परत जावं, हे खरंच तुमच्या माझ्या हातात राहिलेलं नाही. पण आपल्या हातात जी एकमेव गोष्ट आहे ती युनिटी, ती एकात्मता आपल्यामध्ये आता दिसत नाही. अरे होऊ द्या ना. आज विचार करा, एखाद्या रस्त्यात झालेलं भांडण, मी साधं उदाहरण देतो, रस्त्यात एखादं भांडण झालं असेल आणि त्या भांडणामध्ये समजा एखादी मराठी व्यक्ती असेल, आपण काय करतो, सगळ्यात पहिली उणी त्या मराठी माणसाची काढतो. अरे जे काही असेल ते सगळ्यात पहिलं त्याला त्याची तुम्ही बाजू घ्यायची. त्याची चूक असेल नसेल हा नंतरचा भाग. त्याची तुम्ही बाजू घ्यायची, त्याला पहिलं सुरक्षित करायचं आणि त्यानंतर विषय समजून घेऊन त्याला तुमच्यातर्फे काही दोन द्यायच्या असतील तर तुम्ही द्यायच्या. पण समोरच्याच्या पुढे तुमची युनिटी ही दिसलीच पाहिजे. तुम्हाला असं नाही का वाटत, ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडतील, ज्यावेळेस मराठ्यांमध्ये एकी दिसेल, ज्यावेळेस लोकांना कळेल की नाही हा समाज कट्टर आहे, ही भाषा कट्टर आहे, ही आपल्या लोकांसाठी कायम उभी राहते, याला युनिटी म्हणतात. तुम्ही चुकीच्या गोष्टीला इथे प्रोत्साहन द्या असं मी कधीच म्हणणार नाही, पण येऊ द्या ह्या गोष्टी आपल्यामध्ये. जेव्हा तुम्ही बसने प्रवास करता, रेल्वेने प्रवास करता, रस्त्यावर चालता, एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जाता, काही गोष्टी घडतात, कुठेही म्हणजे आयुष्यातल्या कुठल्याही प्रसंगांमध्ये आपली युनिटी दिसू द्या, आपली एकात्मता दिसू द्या. इथून सुरुवात करूयात ना आपण गोष्टीला. शिवसेना ज्यावेळेस उदयास आली होती त्यावेळेस तुम्ही पाहिलं असाल, शिवसेना रस्त्यावर ज्यावेळेस उतरली त्यावेळेस ती भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी उतरली होती. त्यानंतर शिवसेनेच्या मागे लाखो करोडोंचा समाज उभा राहिला होता. आपल्याला त्याच परिस्थितीतून पुन्हा जायचंय. बाळासाहेबांनी दिलेले हेच ते बाळकडू आहेत, या बाळकडूंनाच प्यायचंय आपल्याला आणि त्यातून शिवसेना आपल्याला पुढे घेऊन जायचे. शिवसेनेने कधीही कुठल्या धर्माचा, पंथाचा, प्रांताचा अनादर केलेला नाही, पण शिवसेनेचं मूलभूत कार्य हे आहे की भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी, हिंदुत्वासाठी. आणि आपलं हिंदुत्व कधीही कुणाला मारणं, झोडणं, कापणं शिकवत नाही. हिंदुत्व हे सर्वसमावेशी आहे. हिंदुत्वाने कुणाची घरं जाळण्याचं हिंदुत्व आपलं नाही. आपण चुली कशा पेटत्या राहतील, त्या चुलींवर जेवण कसं शिजत राहील, त्या हातांना काम कसं मिळेल. आमच्या हृदयात राम नक्की आहे, पण आमच्या हातांना काम देणं, आमच्या तरुणांच्या हातांना काम देणं हे आपलं शिवसेनेचं हिंदुत्व राहिलेलं आहे. शिवसैनिकांनो, हे माजलेले परप्रांतीय हे असले, मी सर्वांविषयी बोलणार नाही, पण हे मोहित कंबोज सारखे विशेषतः यांना जर तुम्हाला वटणीवर आणायचं असेल भविष्यामध्ये, यांचा तो उत्साह, ज्यांचा तो आत्मविश्वास सगळा डाऊन करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्यामध्ये एकी दाखवायलाच लागेल की नाही, या अशा समाजावर बोलल्यानंतर आपल्याला एक वेगळ्याच प्रकारचा विरोधाला सामना करावा लागू शकतो. ही जेव्हा भावना त्यांच्या मनामध्ये रुजेल त्याच वेळेस तुम्ही आम्ही सारे यशस्वी हो. तेच ते मारवाडी प्रकरण, त्या व्यापाऱ्याचं त्यांनी मारवाडीत बोलणं सक्ती केलं. टीसी म्हणतायत आमच्याशी हिंदीत बोला, नाही तर आम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही, किंवा तिकीट तपासणीच असतील ते तुमच्याशी हुज्जत घालतात हिंदीत बोलण्याची. हे सगळे प्रकार आणि याच्याही पेक्षा भयंकर प्रकार भविष्यात आपल्याला पाहावे लागतील. असो, तुम्हाला सर्वांना समजतंय मला काय सांगायचंय. कालच्या ह्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या म्हणून त्याच्यावर उत्तर देण्याचा आजचा हा छोटासा एक खटाटोप. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.